नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता तेजस सत्य सांगण्यासाठी जात असतो मानसीला सुद्धा आणि मानसीच्या आईला सुद्धा. तेव्हा इथे सुयोग म्हणत असतो की तेजा, अरे थांब तेजा, काय करतोयस तू? तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की हे बघ, एक ना एक दिवस सत्य त्यांना कळणारच आहे की त्या ज्याला आयुष्याचा जोडीदार समजतायत तो त्यांचा खरोखर विश्वासघातकी आहे. मीच त्यांचा विश्वासघात केला आहे आणि त्यांची ही जी काही परिस्थिती आहे, त्यांच्यावरती जी काही परिस्थिती ओढवलेली आहे फक्त आणि फक्त माझ्यामुळे. मग हे सत्य त्यांना नंतर कळण्यापेक्षा मी त्यांना आत्ताच सांगतो आहे. तेव्हा इथे आता सुयोग म्हणत असतो की तेजा, अरे वेडा झालेस का तू? तुझ्या डोक्यावरती काही परिणाम झाला आहे का? अरे आता सगळं व्यवस्थित चाललं आहे ना? आणि मानसी वहिनीचा तुझ्यावरती किती विश्वास आहे तुला माहिती आहे का? तेव्हा तेजस म्हणतो, पण तो विश्वास त्यांचा आहे ना, मी तर त्यांचा विश्वासघातच केला आहे. त्याच्यामुळे सत्य त्यांना सांगितलं तर जास्त बरं होईल. मग त्या त्यांचा निर्णय घ्यायला मोकळ्या. तेव्हा तेजस म्हणतो की आता परिस्थिती पाहता, तुझ्यातली आणि त्यांची केमिस्ट्री पाहता सगळं काही तुमच्यात चांगलं आहे. आणि आता काकूंनीसुद्धा मानसी वहिनीला सून म्हणून स्वीकारले आणि हळूहळू आता सगळेजण स्वीकारतीलसुद्धा. त्याच्यामुळे तू आत्ता कुणाला काही सांगायला जाऊ नकोस. तेव्हा सुयोग म्हणतो, आणि तेजस, या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे तुला कळतंय का? अरे तुझ्या घरच्यांचा विचार केला आहेस? मानसी वहिनीच्या घरच्यांचा विचार केला आहेस? त्यांच्या आईचा विचार केला आहेस का? अरे मानसी वहिनीच्या आईने त्यांच्या मुलीचा हात तुझ्या हातामध्ये दिला आहे. कशामुळे दिला आहे तुला माहिती आहे? विश्वास आहे त्यांचा तुझ्यावरती म्हणूनच दिला आहे ना. त्यांना माहिती आहे या घरामध्ये गायत्री वहिनी आणि बाकीचे सगळे यांनी अजूनही मानसी वहिनीला सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. सगळेजणं त्यांना त्रासच देतात असं त्यांना वाटत होतं. पण तरीसुद्धा तुझ्या एकट्यावरती विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या मुलीचा हात तुझ्या हातामध्ये दिलेला आहे. आणि जेव्हा तू त्यांना सांगशील की तू त्यांचा विश्वासघात केला आहेस किंवा तू फसवणूक केली आहेस, तर मग त्यांना किती बरं त्रास होईल याचा तरी विचार कर. आणि हे बघ तेजस, जे झालं ते झालं. त्यावेळेला तू त्यांना जे काही फसवायला गेला होतास, पण त्याच्यानंतर परिस्थिती सगळी तू सांभाळून घेतली होतीस ना. मग आता तू त्या माणसांचा विचार कर ना. जी गोष्ट घडून गेली आहे ती गोष्ट तुला आता का सांगायची आहे? बाबा सगळं काही चांगलं चाललं आहे ना. आता हळूहळू सगळेजणं इथे मानसी वहिनीला सून म्हणून स्वीकारतेसुद्धा. मग सगळं काही चांगलंच होईल. तुम्ही आता पुढचा विचार करावा असं मला वाटतं. त्यानंतरला मानसी रणजितच्या केबिनमध्ये येत असते. ती म्हणते, सर मी आय कम इन? तेव्हा इथे रणजित खूपच जास्त चिडलेला असतो. तो म्हणतो की हां, या ना. तेव्हा मानसी म्हणते की सर, सकाळसाठी खरंच सॉरी. म्हणजे मी तुम्हाला घरचं एक्सक्यूज देत नाही आहे आणि मला ते आवडतसुद्धा नाही की कामाच्या ठिकाणी आपल्या घरच्या गोष्टींचं एक्सक्यूज द्यायचं. पण सर खरंच मी तुम्हाला एवढंच सांगेन की घरी खरंच खूप एमर्जन्सी होती. अडचणच अशी होती की मला उशीर झाला. सॉरी सर, पुन्हा असं होणार नाही आहे. तेव्हा रणजित म्हणत असतो की हे बघा मिसेस मानसी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कामाच्या ठिकाणी मला वेळेत आलेलंच आवडतं. मी असा खूप इमोशनल जरी असलो तरी प्रोफेशनली काम केलेलं मला खूप आवडतं. आणि त्याच्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही घरच्या गोष्टी प्लीज आता सांगत जाऊ नका. आणि त्यानंतरला तो मानसीला बसायलासुद्धा सांगतो. तर इथे सुयोग म्हणत असतो की तेजस, त्यावेळेला तू संपतरावांना लुबाडायला गेला होतास, त्यांच्याकडून पैसे काढायला गेला होतास. पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पण जेव्हा तुला कळलं की संपतराव चांगले माणूस आहेत, तेव्हा तर तू स्वतः जीवावरती उदार होऊन अगदी त्यांच्यासाठी जेलपर्यंतसुद्धा गेलास. त्यांना मदत करण्यासाठी किती किती प्रयत्न केले होतेस तू, हे तू विसरला आहेस का? म्हणजे आधी तू जरी चुकीच्या मार्गाने तिथे गेला असलास तरीसुद्धा नंतरला तू मात्र त्यांची मदतच केलीस. अरे हे सगळं तू विसरलास का? आता बघ बरं, भूतकाळातल्या गोष्टी या विसरून जायच्या असतात. मी किती वेळा तुला पैसे दिलेत, तू मला परत केली आहेस का? पण मी विसरलो आहे ना सगळं. तसं तूही विसरून जा ना. तेजस म्हणतो, नाही, मी जाऊन आत्ताच्या आता मानसीच्या आईलासुद्धा सांगणार आहे आणि त्यांनासुद्धा. त्यानंतरला सुयोग म्हणत असतो, हा माझं काही ऐकतच नाही, मला कधीच सिरियसली घेत नाही. म्हणजे जेव्हा सिरियसली बोलतो तेव्हा तरी सिरियसली घेत जाणार आहे बाबा. त्यानंतरला इथे रणजित म्हणत असतो की तुम्हाला पाणी हवं आहे का? तेव्हा मानसी म्हणते, नाही नको.
तेव्हा इथे आता रणजित म्हणत असतो की हे बघा, मगाशी मीटिंग चालू होती, तुम्हाला माहिती होतं महत्त्वाची मीटिंग आहे, तुम्ही 2 तास उशिरा आलात म्हणून मी थोडासा रागवलो होतो, बाकी काही नाही. आणि रणजित मनामध्ये म्हणत असतो की मला माहिती आहे मिस मानसी, तुम्हाला उशीर का झाला होता ते, पण ते कारण मी तुम्हाला विचारणार नाही आहे, पण पुन्हा मी असं काहीच होऊ देणार नाही. तेव्हा रणजित म्हणतो की माझी एक मीटिंग आहे क्लायंटबरोबर, बाहेर आहे मीटिंग, तुम्हाला जर माझ्याबरोबर यायचं असेल तर या, म्हणजे तुम्हाला शिकवतासुद्धा येईल. हे बघा, तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तरच, कारण मीटिंग आपली बाहेर आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही आहे, आपल्या ऑफिसचं काम आहे म्हणून विचारतो आहे. तेव्हा मानसी म्हणते सर, ऑफिसचं काम आहे ना, मग मी नक्कीच येईन, मी कशाला नाही म्हणू. तेव्हा इथे आता माणसे गेल्यानंतर रणजित तो डॉगीचा टेडी घेतो आणि म्हणतो की तेजस, मानसी फक्त माझी आहे, फक्त माझी, कळलं का. त्यानंतरला तेजस आता संपदाला भेटण्यासाठी घरी आलेला असतो. तेव्हा संपदा दरवाजा उघडते, तेजसला बघून खूपच जास्त आनंदी होते, खुश होते. त्याच्यानंतर म्हणते की तेजस, तुम्ही या ना, या आतमध्ये या, बसा. काय अचानक आलात, सांगितलं असतं तर तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवून ठेवलं असतं, पण काही हरकत नाही, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते. तेव्हा तेजस म्हणतो नाही आई, मला काही नको आहे. तेव्हा इथे संपदा म्हणते असं कसं, पहिल्यांदा घरी येत आहे ना, मग चहा तरी करते, बसा. तेव्हा तेजस म्हणतो नको आई, चहा वगैरे मला काही नको आहे, मी तुम्हाला इथे आहे ना एक गोष्ट सांगायला आलो आहे, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे आता संपदा म्हणत असते की तेजस, तुम्हाला काय महत्त्वाचं बोलायचं आहे, मागच्या वेळेला दिवाळीला आम्ही घरी आलो होतो तेव्हासुद्धा तुम्ही म्हणत होता की तुम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे, पण तेव्हा माझी वहिनी तिथे होती, तुम्हाला बोलता आलं नाही, काय झालं आहे, माझ्या मानसीचं काही चुकलं आहे का, म्हणजे घरातल्यांना तिच्यामुळे काही त्रास होतो आहे का. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो नाही आई नाही, असं काही नाही आहे. तेव्हा संपदा म्हणते की गायत्री वहिनी माझ्या मुलीला काहीही बोलल्या, तिचा कितीही अपमान केला ना, तरीसुद्धा मला खात्री आहे की माझी मानसी कधी एक शब्दसुद्धा त्यांना उलट बोलणार नाही, कारण माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे, माझे ते संस्कारच आहेत. तेव्हा इथे तेजस म्हणतो की आई, असं काहीच नाही आहे, तुम्ही निश्चिंत राहा, मानसी कुणाला काहीच बोलत नाही, उलट त्या जेव्हापासून घरी आल्यात त्यांनी अगदी घर व्यवस्थित सांभाळलं आहे, त्या सगळ्यांना समजून घेतात, सगळ्यांची त्या काळजी घेतात, त्याच्यामुळे हे तर तुम्ही मनातून काढूनच टाका की त्यांच्यामुळे कुणाला तरी त्रास होईल. तेव्हा इथे तेजस म्हणतो की आई तुम्ही इथे बसा बरं, मला तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगायची आहे, म्हणजे एक सत्य सांगायचं आहे. आणि हे बघा, तुम्ही मला वचन द्या की ते सत्य जेव्हा मी तुम्हाला सांगेन आणि तुमच्याबरोबर मानसीलासुद्धा, तेव्हा तुम्ही खंबीरपणे मानसीच्या पाठीशी उभ्या राहाल. प्लीज, आता मी तुम्हाला एकट्याला सांगत नाही आहे, मी आधी जातो, मानसीलासुद्धा इथे घेऊन येतो आणि मग मानसी आणि तुम्ही दोघीजणी इथे बसा, मी तुम्हाला ते सत्य सांगणार आहे. तेव्हा इथे संपदाला आठवतं की मानसीला आणायला जात आहेत, म्हणजे मानसी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते हे तर तेजसला तिने सांगितलेलं नाही आहे. तेजस तिथे गेले आणि मानसीला बघितलं तर. तेव्हा इकडे संपदाला आता खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते तेजस, तुम्हाला माहिती आहे का मानसी कुठे काम करते. तेव्हा तेजस म्हणतो हो मला माहिती आहे. तेव्हा इथे संपदा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते तुम्ही थांबा ना इथे, मी फोन करून बोलावते. तेव्हा तेजस म्हणतो तुम्ही फोन करून बोलवाल, मग त्या येतील, उशीर होईल ना, त्यापेक्षा मीच तिथे जातो आणि मीच त्यांना घेऊन येतो लवकर. तेव्हा इथे संपदा म्हणते माझा फोन कुठे आहे, आता फोन तरी करून सांगू दे की मानसीला की तेजस तुला घ्यायला येत आहेत म्हणून. त्यानंतरला इथे संपदाचा फोन काही घाईघाईमध्ये सापडत नसतो, तरीसुद्धा ती विचार करत असते की मी कपड्यांच्या घड्या करत होते, मग कुठे बरं गेला असेल, आणि ती आता शोधाशोध करत असते. तेवढ्यातच इथे गायत्रीला घेऊन आता विनीत तिथे आलेला असतो. तेव्हा इथे तिच्या हातामध्ये खूप साऱ्या बॅग्स असतात. तेव्हा विनीत म्हणतो की मॅम द्या ना माझ्याकडे, मी तुम्हाला मदत करतो, आतमध्ये मी घेऊन येतो. तेव्हा इकडे गायत्री म्हणते का हे तू सगळं माझा ड्रायव्हर म्हणून करतोयस की तुझी बहीण आमच्या घरात दिली म्हणून. तेव्हा विनीत म्हणतो की नाही, असं काही नाही आहे, तुमच्या हातामध्ये खूप जास्त बॅग्स आहेत ना म्हणून फक्त मदत करतो आहे. तेव्हा इकडे आता विनीत घरामध्ये आल्यानंतर आभा लगेच किचनमधून वाकून विनीतकडे बघते. विनीतसुद्धा तिच्याकडे बघून स्माईलच करत असतो. त्यानंतरला इथे आता विनीत तिकडे बघून हसतोय हे जेव्हा गायत्री बघते तेव्हा ती म्हणते काय रे, काय झालं, काय एवढा हसतोयस, कुणाला शोधतोयस का तू.
तेव्हा इथे विनीत म्हणतो नाही असं काही नाही आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते बहिणीला शोधतोयस की काय, पण ती तर आता तिच्या कामालाच गेली असेल. तेव्हा इथे विनीत जात असताना आभा त्याच्यासाठी पाणी घेऊन आलेली असते. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते अरे वा आभा, पाणी वगैरे घेऊन आलीस तू. तेव्हा आभा म्हणत असते हो, तुझ्याबरोबर येताना त्याला बघितलं ना, म्हणून मी त्याच्यासाठी किचनमधून पाणी घेऊन आली. तेव्हा इथे विनीत लगेचच पाणी पितो. तेव्हा गायत्री म्हणत असते आभा, ग्लास घेऊन आतमध्ये जा. आता काय त्याची उंची मोजत इथे उभी आहेस की काय. तेव्हा इथे विनीत आता जात असताना गायत्री 100 रुपये त्याला देत असते. तेव्हा विनीत म्हणतो मॅम हे कशाला. तेव्हा गायत्री म्हणते असू दे रे, तू बॅग्स घेऊन आलास ना आतमध्ये. तेव्हा विनीत म्हणतो मॅडम मी ते असंच घेऊन आलो होतो, गाडीचे पैसे दिलेत ना तुम्ही. तरीसुद्धा इथे आता जबरदस्तीने गायत्री त्याच्या खिशामध्ये ते पैसे ठेवून देते. तेव्हा इथे तो थँक्यू म्हणून आता गाडीमध्ये येऊन बसलेला असतो. तेव्हा आभासुद्धा तिथे येते आणि त्याला म्हणते की मला माहिती होतं तू थांबला असशील. तेव्हा विनीत म्हणतो कसं काय, तुला कसं कळलं मी थांबलो आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते अरे तू थांबला पण नाहीस ना घरामध्ये, चहा पण नाही घेतलास, म्हणून मी फक्त तुला आता इथे बघायला आले तर तू थांबलाच होतास. त्याच्यानंतरला दोघे एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. तेव्हा तिथे आता छाया येते आणि बघते तर काय, आभा विनीतबरोबर गप्पा मारत असते. त्यानंतरला इथे मानसी आपल्या बॅगमध्ये आता तिच्या वस्तू भरून ठेवत असते. तेव्हा काजल म्हणते काय गं मानसी, तू काय घरी जातेस का, आवरावर का करतेस तू. तेव्हा मानसी म्हणते अगं घरी कुठे, जरा टाईम बघ काय झालं आहे, मी सरांबरोबर बाहेर मिटिंगला जाते. तेव्हा काजल म्हणते की आता कुठली अचानक मिटिंग आहे, आम्हाला तर याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. सरांनीच मुद्दामून इथे मानसीला बाहेर नेण्यासाठी हे कारण सांगितलं असेल. हे सगळं माझ्यामुळे होते मानसी, माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी, स्वार्थासाठी मी तुला इथे खोटं बोलून नोकरीला ठेवले. तेव्हा इथे काजल म्हणत असते की मानसी सांग ना, म्हणजे आपल्या कोणीतरी जवळची व्यक्ती काहीतरी कारणासाठी आपल्याबरोबर खोटं बोलते, आपल्याला फसवते, हे जर तुला कळलं तर तू काय करशील गं. तेव्हा मानसी म्हणते कारण काही असो, आपली जवळची व्यक्ती आहे जेव्हा आपल्याला फसवते ना, तेव्हा ते जास्त जिव्हारी लागतं आणि म्हणून मी कधीच नाही माफ करणार, समोर पण नाही उभं करणार, माहिती आहे तुला. त्यानंतरला इथे आता मानसी विचारते का गं, पण तू का असं विचारतेस, तुला कुठल्या जवळच्या व्यक्तीने असं खोटं सांगितलं आहे का. आणि तेवढ्यातच संपदाचा फोन येतो. ती विचारत असते हॅलो मानसी कुठे आहेस, आणि त्यांची आता बोलणंसुद्धा सुरू झालेलं नसतं. त्याच्या आधीच फोनची बॅटरी संपलेली असते आणि मानसीचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. तेव्हा मानसी म्हणते अगं आईचा फोन होता गं, पण फोन कट झाला, बॅटरी संपली ना म्हणून. तेव्हा काजल म्हणते मग चार्ज कर ना आणि फोन कर. तेव्हा मानसी म्हणते नाही नको, सकाळी उशीर झाला म्हणून सर किती ओरडले, आता सरांबरोबर मिटिंगला जाणार आहे, आता पुन्हा उशीर झाला ना तर मग सर मला परत ओरडतील. तेव्हा आता मी जाते, बघते काय करता येते का ते. त्यानंतरला इथे आता रणजित त्याच्या मॅनेजरला म्हणत असतो की मॅनेजर हे बघा मी मानसीला घेऊन आता बाहेर चाललो आहे फिरायला, थोड्या वेळानंतर तुम्हाला मला माझे क्लायंट म्हणून फोन करायचा आहे आणि मग मला सांगायचं की मीटिंग पोस्टपॉन होते म्हणून, मीटिंग होणारच नाही आहे असं मला नंतर सांगायचं, तेवढाच वेळ मला मानसीबरोबर घालवता येईल. त्यानंतरला मानसी येते बाहेर आणि आता रणजितची गाडीजवळ वाट बघत असते. तेव्हा ती म्हणते काय झालं असेल, म्हणजे फोन का बरं आईने केला असेल, तिला काय बोलायचं असेल माझ्याबरोबर. तेवढ्यातच तेजस आपली गाडी घेऊन तिथे आलेला असतो. आता तेजस तिथे आलाय हे मानसीला काही माहिती नसतं आणि मानसी गाडीजवळ उभी आहे हे तेजसला माहिती नसतं. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते कुठे राहिले सर, जर उशीरच होणार होता तर तसं सांगायचं ना, मी तेवढाच मोबाईल जरा चार्ज केला असता, आईजवळ बोलता तरी आलं असतं. तेव्हा संपदा म्हणत असते की काय चाललं आहे, जर फोनला चार्जिंग नव्हती तर करायची होती ना. तेव्हा इकडे तेजस आता ऑफिसमध्ये आलेला असतो मानसीच्या आणि मानसी आता गाडीमध्ये बघत असते कुठे चार्जिंग वगैरे आहे का. तर इथे आता तेजस त्या ऑफिसमध्ये आलेला असतो जिथे मानसी काम करत असते. पुढील भागामध्ये इथे तेजस त्याचबरोबर रणजित या दोघांचा एकमेकांना धक्का लागतो आणि दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघत असतात. तेव्हा तेजस आता रणजितला तिथे बघून खूपच जास्त शॉक होतो, कारण त्याला माहिती नसतं की ते ऑफिस रणजितचं आहे. त्याला असं वाटत असतं की मानसी फक्त इथे काम करते आणि दुसरं कोणाचं तरी ऑफिस आहे. तर इथे विनीत म्हणत असतो की आभा अगं तू किती घाबरतेस तुझ्या तात्यांना. तेव्हा इथे आभा म्हणते हो ना,
अरे तात्यांना अजिबात खोटं बोललेलं नाही आवडत. त्यांच्या तत्वांबरोबर तडजोड केलेली तर त्यांना अजिबातच आवडत नाही. त्यानंतरला इथे गायत्री येते आणि समोरच येऊन उभी राहिलेली असते. तेव्हा आभाचं लक्ष जातं आणि ती म्हणते, गायत्री वहिनी. तेव्हा विनीतसुद्धा खूपच जास्त घाबरतो.